आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। दलित महासंघाच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी भरत रोड्डे तर निपाणी तालुका अध्यक्ष म्हणून दत्तात्रेय माने यांची निवड। दलित महासंघ निपाणी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मातंग समाजाच्या व्यापक बैठकीत संघटन बळकटीकरण, सामाजिक एकजूट आणि युवकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला। निपाणी येथील संत नामदेव सभागृह येथे झालेल्या बैठकीत विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे हे होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक पुष्पलता सकटे उपस्थित होत्या। कार्यक्रमात समाजातील विविध स्तरातील कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी मार्गदर्शन करताना समाजातील युवकांनी शिक्षण, संघटन आणि सामाजिक नेतृत्व या तीन बाबींना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली। समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत समाज हिताची चळवळ अधिक व्यापक करण्याचं आवाहन त्यांनी केलं। प्राध्यापक पुष्पलता सकटे यांनी महिलांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन कुटुंबियांसह समाजाच्या विकासात योगदान द्यावे असं प्रतिपादन केलं। समाजातील नव्या पिढीने शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देऊन विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे असंही त्या म्हणाल्या। बैठकीत संघटनेच्या आगामी उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली। तालुक्यातील गावागावात संघटन विस्तार, युवकांना संघटनेशी जोडणे, सामाजिक प्रश्नावर जनजागृती आणि समाजहिताच्या विविध कार्यक्रमांचं नियोजन याबाबत कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर आंबेडकर व समाजसेवक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर दिवंगत समाजसेवक स्वर्गीय जगदीश मारुती हेगडे यांना अभिवादन करण्यात आलं। स्वागत व प्रास्ताविक शंकर कांबळे यांनी केलं। बैठकीत उपस्थितांनी समाजाच्या विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। दलित महासंघाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक चळवळीला अधिक बळ मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। दलित महासंघाच्या माजी बेळगाव जिल्हा अध्यक्ष स्वर्गीय जगदीश मारुती हेगडे यांचे गेल्या महिन्यात आकस्मिक निधन झाले। त्यानंतर बेळगाव जिल्हा अध्यक्षपद रिक्त झाले होते। या बैठकीत दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या उपस्थितीत बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी भरत रोड्डे आणि निपाणी तालुका अध्यक्षपदी दत्तात्रेय माने यांची निवड करण्यात आली। संघटनेच्या बैठक कार्यक्रमावेळी 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थी, NMMS परीक्षेत निवड झालेले, LLB पदवी घेतलेले विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक यांना दलित महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। बेळगाव जिल्हा अध्यक्ष व निपाणी तालुका अध्यक्ष निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ देऊन पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। तसेच पुढच्या वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी दत्ता माने, शंकर कांबळे, अंकुश कांबळे, संजू केंगारे, दीपक केंगारे, भोपाळ रोड्डे, गणपती घस्ते, अक्षय केंगारे, नाना हेगडे, सुधाकर एहोळे, सुधीर एहोळे, अनिता केंगारे, प्रतिभा रोड्डे, सुषमा माने, सृष्टी माने यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सूत्रसंचालन सुधाकर एहोळे तर आभार भरत रोड्डे यांनी मानले। महिलेला माझं सांगणं आहे की मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि सगळ्या बापांना माझं सांगणं आहे की पोरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या। उपाशी राहा पण शिक्षण द्या आणि त्यात काय अडचण आली तर माझ्यासारख्याला सांगा। काय मदत करता आली तर आम्ही सुद्धा मदत करायला तयार आहे। परंतु आपल्याला मुलांना शिक्षित करायचं आहे, ज्ञानी करायचं आहे आणि महत्त्वाच्या पदावर आपली पोरं बसली पाहिजे। आपली पोरं तहसीलदार झाली पाहिजेत, आपली पोरं कलेक्टर झाली पाहिजेत, आपली पोरं DYSP झाली पाहिजेत, आपली पोरं फौजदार झाली पाहिजेत, या वकील झाली पाहिजेत। ही मुलगी वकील झाली, ही मुलगी चांगलं नैपुण्य मिळवलंय, जोरदार टाळ्या वाजवून शिक्षणासारखं शस्त्र नाही, शिक्षण फार महत्वाचं।
आणि त्या दृष्टीनं हे जे आरक्षण वर्गीकरण आपण केलंय, मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. मी आज एक ठराव करणार आणि मी तो ठराव मांडल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात अशी माझी इच्छा. आणि तो ठराव असा आहे की कर्नाटकच्या सरकारनं आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्याबद्दल दलित महासंघाच्या वतीनं कर्नाटकच्या सरकारचं आपण अभिनंदन करण्याचा ठराव, सरकारचं अभिनंदन आपण करतो. आणि जर वेळ मिळाली तर आपण बेंगलोरला जाऊन शंकर मुख्यमंत्र्याला किंवा समाज कल्याण मंत्र्याचा आपण सत्कार त्या दृष्टीनं आपण काय करता येते का बघूया. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची चळवळ चालू आहे आणि या चळवळीलाही तुम्ही मंडळींनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळे इथं आलेला आहात, मी तुमचं सगळ्यांनी काम केलेलं आहे, जे बाबासाहेबांनी 70 वर्षापूर्वी काम केलेलं आहे, त्याच कामाचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा. ही गोष्ट आता बोलण्यात अर्थ नाही, पण अण्णाभाऊ साठे आपलं प्रेरणास्थान आहे. अण्णाभाऊ साठेंनी एक गाणं म्हटलेलं आहे, लिहिलेलं आहे, कवन लिहिलेलं आहे, एक लावणी लिहिलेली आहे, एक शाहिरी केलेली आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काही. ही त्यांच्या डोक्यातली जी मैना आहे ती त्यांची घरातली कोणी नाही मैना. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्य जेव्हा निर्माण झाली 1960 साली, त्यावेळेला हे बेळगाव कारवार हे महाराष्ट्रात पाहिजे असं इथल्या पण लोकांना त्यावेळेला वाटत होतं. आणि अण्णाभाऊ साठेंना सुद्धा त्यावेळेला वाटत होतं की बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्रात पाहिजे, कारवार महाराष्ट्रात पाहिजे. परंतु राजकारण सगळीकडेच असलं आणि या राजकारणामध्ये एक महाजन नावाची कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये बेळगाव हे कर्नाटकला देण्यात यावं अशी शिफारस केली. आणि इकडे सोलापूर म्हणून जे आहे तर सोलापुरातल्या काही लोकांना वाटत होतं की आम्ही कर्नाटकात गेलो पाहिजे, त्यांना कर्नाटकात जायला जमलं नाही, ते राहिले महाराष्ट्रात आणि आमचं बेळगाव गेलं कर्नाटक. परंतु आज खूप बदल झालेला. महाराष्ट्रामध्ये मे महिना आला की नेहमी आंदोलन व्हायची, पूर्वी खूप आंदोलन व्हायची, त्यातल्या अनेक आंदोलनात मी स्वतः सहभागी असायचो की बेळगाव कर्नाटकला मिळालं पाहिजे म्हणून. पण आज चित्र बदललेलं आहे. कर्नाटकचं सरकार कुणाचं पण सरकार असू दे, भाजपचं असू दे नाहीतर काँग्रेसचं असू दे, या कर्नाटकच्या बेंगलोर मध्ये असणारं सरकार सगळ्या कर्नाटकवर वेगळं लक्ष आणि त्याचं महाराष्ट्रावर बेळगाववर वेगळं लक्ष अशी परिस्थिती. आज बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी असली तरी बेळगाव हे कर्नाटकची उपराजधानी आहे. आणि ही जी उपराजधानी झालेली आहे ती मराठी माणसाचा रेटा आहे, त्याच्यामुळे ही उपराजधानी झाली. असं बोलणं समजतंय का सगळ्यांना? तर आता इथून पुढं माझं वरचेवर निपाणीलाच नाही बेळगाव पर्यंत यायचं ठरवलेलं आहे. निपाणी झाल्यानंतर पुढची बैठक आपल्याला शंकरराव चिकोडीत घ्यायची, नंतर अथडीत घ्यायची, नंतर रायगावला घ्यायची, रायबाग अशी हळू करत खानापूरला करता करूया, गोकाकला काय करता येते का बघूया. असं करत करत थोडीशी आपली काही मित्रमंडळी वाढवूया, आपले समाज बांधव आपण एकत्र करूया आणि समाजाच्या परिवर्तनासाठी, बदलासाठी, नव्या पिढीसाठी आपल्याला इथून पुढे काम करायचं. या मुलींचा सत्कार झाला, मला खूप बरं वाटलं. शिक्षण क्षेत्रामध्ये आमची मुली पुढे येत आहेत. मुलांचा मात्र कुठल्या सत्कार झाला नाही, ती आली नाही ती का कुठं काही गेलीच नाही काय कळेल. परंतु मुलींनी नव्या पिढीनं शिक्षणामध्ये आपलं काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे घेतल्याशिवाय माणूस हुशार होणार नाही.
तो त्याचं कुटुंब सुधरू शकणार नाही. अण्णाभाऊंचे तर फार किस्से आहेत. अण्णाभाऊंचे वडील मुंबईला नोकरीसाठी गेले होते आणि तिथं ते नोकरी मिळाली नाही, तिथं ते व्यवसाय करत होते. व्यवसाय कशाचा? माती विकायचा व्यवसाय. तुम्ही म्हणा माती विकायचा व्यवसाय असतो का? तर असतो. वाळू विकायचा व्यवसाय आहे का नाही? आता विटा विकायचा व्यवसाय आहे, पत्रे विकायचा व्यवसाय आहे. मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंचे वडील माती विकायचे. माती अशी चांगली माती एकत्र करायचे, पाटीत घ्यायचे, पाटी डोक्यावर घ्यायचे आणि बिल्डिंगच्या खाली माती घ्या माती म्हणून ते प्रचार करत होते. आणि बिल्डिंग मधल्या बायका बाहेर यायच्या आणि अण्णाभाऊंच्या वडिलांना म्हणायच्या, अहो मामा वरती या, आम्हाला माती पाहिजे. आणि ह्या बायका माती घ्यायच्या कशाला? त्या कुंडीमध्ये फुलझाड लावायला त्या कुंडीत माती पाहिजे ना, म्हणून ती माती घ्यायच्या. आणि अण्णाभाऊंचे वडील ज्या वेळेला या बायकांना माती विकायचे त्यावेळेला त्यांची नजर घरात जायची, तर त्यांच्या घरामध्ये सुख दिसत होतं, त्यांच्या घरामध्ये समृद्धी दिसत होती. आणि अण्णाभाऊंच्या वडिलांचं असं मत झालं की हे लोक जे सुधारले, चांगल्या घरात राहतात, चांगल्या ठिकाणी राहतात, चांगलं खातात पितात, हे त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे झालं. आणि अण्णाभाऊंच्या वडिलांना असं वाटायचं की शिक्षणामुळे माणूस सुधरू शकतो. आणि म्हणून त्यांची बायको म्हणजे अण्णाभाऊंची आई आहे, तिचं नाव वालुबाई. वालुबाईला ते पत्र लिहायचे आणि पत्रात एवढंच लिहायचे, तुकारामाला शाळेत घाला. अण्णाभाऊंचं खरं नाव तुकाराम. तुकारामला शाळेत घाला. पण अण्णाभाऊंचे वडील आपल्या बायकोला वालुबाईला सारखे म्हणायचे, तुकारामला शाळेत घाला, तुकारामला शाळेत घाला. आणि तुकाराम काही शाळेत जातात. आणि माझे नवे विश्वासू सहकारी म्हणून भरत रोडेची मी आज निवड केली. आणि मलाच नव्हे, भरतला आणि दत्ताला आणि जी नवी टीम आपण तयार करणार आहे त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचा आहे, साथ करायची आहे. 15 दिवसामध्ये पुढच्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मी पुन्हा इन्शक करत आपण राहिलेली कार्यक्रम. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.